तर भावांनो फायनली आपण जे चॅलेंज घेतलेलं 20 दिवसात 15,000 कमवायचं, तर ते फायनली कंप्लीट झाले आणि म्हणता-म्हणता भावांनो आपले 16,000च्या वर अर्निंग झाले. वाटलं नव्हतं चॅलेंज घेतले आपण पण ते कंप्लीट होईल. पण रोज आपण डेली गेलो गाडीवर आणि झालं ते म्हणता-म्हणता झालं. भरपूर त्रास पण झाला त्याच्यामध्ये कारण की एवढा धंदा होत नाही. भरपूर त्रास पण झाला कारण की धंदा नसताना पण भरपूर वेळ थांबावं लागलं. तर चॅलेंज होतात भावांनो रिक्षावर धंदा आहे, केला तर आहे, नाही तर नाही. आता मी पण महिन्याला माझे एवढे सुटत नाही 15,000 जेवढे मी केलेत तुम्हाला सांगतो. पण व्हिडिओ काढायचा किंवा चॅलेंज घेतलेलं त्याच्या नादात मी केला. त्याच्या नादात भरपूर म्हणजे दुसरे आजार पण होऊ शकतात आपल्याला कारण की जास्त वेळ रिक्षावर गेल्यामुळे पण भरपूर त्रास होतो. आजारी पण पडू शकता. बाकी ज्याचा खर्च असतो त्या हिशोबात भावांनो जो कमवतो. आता आपण पार्ट टाईममध्ये कमवले त्याच्यामध्ये 16,500च्या आसपास आपला अर्निंग झाली 16,500च्या आसपास आणि CNG आपल्या गेला 4,500 ते 5,000 पकडा कारण की आपल्याला भाडं नव्हतं भेटत तर आपण एमटी पण जास्त लांब येणं-जाणं होतं. कारण की साहजिकच चॅलेंजच्या नादात. तर ही टोटल अर्निंग नाही आपली 16,000 तर त्याच्यामध्ये 4,500 ते 5,000 रुपये आपला CNG-बिएनजी बाकीचा खर्च पण आहे. ते एक 10,000 ते 11,000 रुपये आपल्याला सुटले भावांनो एक 20 दिवसामध्ये. बाकी तुम्हाला काय वाटतं? व्हिडिओ आवडल्यास बदलापूर ऑटो व्लॉग या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर करा. धन्यवाद.